दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गायत्री सोहनलालला समजवायचा प्रयत्न करते की पल्लवी विजयवर प्रेम करते आणि तिला विजयपासून वेगळं नाही करता येऊ शकणार. बलराजच्या घरी आभा आपले पिता गिरीधर शास्त्रींना घेऊन पोहोचते. नानांना या सगळ्या गोष्टींमुळे खूप काळजी वाटते. गिरीधर शास्त्री त्यांना भेटतात आणि विचारतात की तुम्ही तुमच्या आशाचं लग्न त्या घरात कसं काय करून दिलं. आभा पण हे सांगते की विजय आशासोबत ज्युनियर कॉलेजमध्ये नव्हता. आता पुढे रोहितची फाईल कुठे गेली? हे मी काय ऐकतोय की मी नाही म्हटलं तरी सुद्धा तू त्या गिरीधर शास्त्रींच्या समोर जाऊन पुन्हा असं वचन देऊन आलीयस की तू त्यांची केस लढणार आहेस म्हणून? हो, कारण मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत नाही. त्यांचा विश्वास आहे माझ्या वचनावर आणि मी त्यांचा विश्वास नाही तुटू देणार. त्या वचनाबद्दल बोलतेस तू, जे तू काय माहित कधी दिलं होतंस आणि सिद्धांतला जे वचन दिलं होतंस ते विसरलीस? माझं आणि तुझं लग्न झालंय आशा, आणि लग्न करताना जर पती आपल्या पत्नीला काही वचनं देत असेल तर एक पत्नीही आपल्या पतीला काही वचनं देतेच. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट हीच असते की एक पत्नी आपल्या पतीच्या घराचं, त्याच्या घरच्या मान सन्मानाचं रक्षण करेल, त्याच्या नातेवाईकांचा आदर करेल आणि आपल्या पतीच्या मर्जीच्या विरुद्ध कोणतंही पाऊल उचलणार नाही. मी असं कोणतंही पाऊल उचललेलं नाहीये आणि ही केस मी काही नव्याने नाही घेतलीये. हे वचन त्यावेळेचं आहे जेव्हा मी या घरची सूनही झाले नव्हते. आणि असं तर कोणतंही वचन नसतं ना की पत्नी लग्नाच्या आधी दिलेली वचनं पूर्ण नाही करू शकत. मूर्खासारखं बोलतेस तू. स्वतःचं म्हणणं बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेस तू. लग्नामध्ये पती जी वचनं देतो ती लक्षात आहेत तुमच्या? पती सुद्धा वचन देतो ना की पत्नीच्या सुखाचं रक्षण करेल, सुख दुःखात तिला साथ देईल, कधी तिला एकटं सोडणार नाही. आणि मी काहीही चुकीचं करत नाहीये. सत्याच्या मार्गावर चालते मी, न्यायाच्या मार्गावर चालते मी. कोणतंही शास्त्र हे सांगत नाही की पतीच्या सांगण्यावरून पत्नीने चुकीच्या मार्गाने चाललं पाहिजे, खोटेपणा आणि फसवणुकीमध्ये साथ दिली पाहिजे. मी तुला प्रेमाने समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तुला समजून घ्यायचंच नाही. मग आजपासून एक गोष्ट चांगल्या प्रकारे ऐकून ठेव आणि लक्षातही ठेव की तुला जर या गोष्टीची पर्वा नाहीये की मी तुझा नवरा आहे, मग आतापासून मला सुद्धा या गोष्टीची पर्वा उरणार नाही की तू माझी पत्नी आहेस. आणि भले मग काही होऊ दे, मी तुला या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत की तू माझ्या बहिणीला विधवा बनवू शकशील.
आणि हे मी कदापिही नाही होऊ देणार. लक्षात ठेव तू ही गोष्ट आशा, लक्षात ठेवच. आपले विचार बदल तू, कारण आता तू विधवा नाहीयेस. पण असं वाटतंय की तुला सवाशीण म्हणून जगणंही आवडत नाहीये बहुतेक. आपले विचार बदल, नाहीतर खूप पस्तावशील, खूप. ए बब्बन, मी तुझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा मारायला फोन नाही केलाय, समजलास? मी तुला पैसे पाठवून दिले होते, ते तुला मिळाले असतीलच. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. जोवर मी नाही सांगत तोवर या शहरात चुकूनही पाऊल नको ठेवूस. प्रकरण अजूनही गरम आहे. स्केचेसच्या मदतीने पोलीस तुम्हा सगळ्यांना शोधतायत. तुला आणखीन पैसे हवे असतील तर मी तुला पाठवून देईन. मला फोन कर फक्त. फोन ठेवतो आता. चल ठेव. कुठे गेला होतास तू? काही नाही, बस असंच बाहेर गेलो होतो. काय झालंय? खूप काळजीत दिसतोयस. नाही नाही जान, असं काहीच नाहीये. मी ठीक आहे. काळजी करण्यासारखी त्या गोष्ट आहे. मी आता थेट कोर्टातूनच येतोय. एकीकडे याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे काही लोक आहेत जे याला जेलमध्ये पाठवण्याची तयारी करतायत. तू काय बोलतोयस विपुल दादा? मी बरोबर बोलतोय. जसजसे दिवस निघून चाललेत याच्या अडचणी वाढतच चालल्या. गेम तर हा खूप मोठा खेळ आहे. बघूया जिंकतो की नाही ते. विपुल, झालंय काय ते सांग मला. तुझ्या विरुद्ध एक नवीन तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही शेवटची खेळी असेल. कारण जर आशा ही केस लढली तर ती हे सिद्ध करेल की तूच गुन्हेगार आहेस. यार एक गोष्ट सांग मला, त्या तुझ्या सासरच्यांना तुझं भलं व्हायला हवंय की तुझ्यावर राग काढतायत ते? एकीकडे तर त्या आशाला आपल्या घरची सून बनवून ठेवलंय आणि तू जो त्यांचा जावई आहेस इथे लपून बसलेला आहेस. जे काय करायचंय ते पटकन कर, नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातील. ऐकलंस तू दीदी? ऐकलंस काय म्हणत होती ती? किती हट्टी आहे ती. पप्पा, ही आशा ना हट्टाला पेटलेली. कायदा आणि न्यायाच्या बाबतीत तर तिने ध्यासच घेतलेला. न्यायासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते, कोणत्याही मर्यादा ओलांडू शकते ती. आणि मला नाही वाटत आता काही करून तिला समजावता येऊ शकतं किंवा नमवता येऊ शकतं. तुम्हीच सांगा, आता मी करू तरी काय करू? प्रयत्न जरा यशस्वी झाले तर समजून जायचं की प्रयत्न कमी पडले असणार. आणि तुझ्यासारखे लोक जे लढाईच्या अगोदरच हार मानतात ते कधीच नाही जिंकत. त्यांच्या नशिबाच्या रेषांमध्ये फक्त एकच गोष्ट लिहिलेली असते, तडजोड. कोणतीही सिच्युएशन असो, फक्त तडजोड करणं माहीत असतं त्या लोकांना, कारण ते लढू नाही शकत. हे तुम्ही काय बोलताय पप्पा? मी करू तर काय करू? काही करण्याच्या आधीच हार मानलीस तू, मग आता करण्यासाठी शिल्लक काय उरलं? तुझ्यासारख्या लोकांसाठी फक्त एकच उद्देश आहे, एकच उद्दिष्ट आहे. जिथे पोचून थबकलायस तू, थांबून गेलायस, आणि ज्याला म्हणतात हरण हरण हरण. तुम्हीच मला सांगा आता, मी करू तर काय करू? कसं समजावू तिला? कसं भाग पाडू तिला? उतावीळपणामुळे सगळंच बिघडवलंयस तू. हो, तुझ्या या घाईमुळेच सगळंच बिघडत चाललंय. तू ती म्हण तर ऐकली असशील की घाईघाईने केलं तर होणारं कामही होत नाही. आणि तुला सुद्धा लवकरात लवकर ही लढाई जिंकायची आहे. पण या उतावीळपणामुळे तुला फक्त पराभवच मिळेल, दुसरं काही नाही. तुम्ही लोक जे जे सांगत गेला ते मी करत राहिलो. आता काय मार्ग उरलाय? तुम्हीच मला सांगा ना पापा. मला तर कोणताही मार्ग दिसून येत नाही ज्यामुळे त्या आशाला वाकवता येऊ शकेल किंवा नमवता येऊ शकेल. तू त्या बाईविषयी बोलतोयस जिच्याशी तू लग्न केलंयस, जे जगाच्या दृष्टीने तुझी पत्नी आहे. तू आपल्या पत्नीला आपल्या ताब्यात नाही ठेवू शकत.
बहुतेक तुला बायकोला आपल्या मुठीत ठेवताच येत नाही. तुझ्या हरण्याचा अर्थ काय आहे माहितीये तुला? तुझी बहीण रिदिमाच्या सुखाच्या चिंधड्या होणार, जिच्यासाठी आजवर तू सगळं काही केलंस. आज हार मानायला लागलास. पप्पा, सर्व लोकांनी हार मानली तरी मी हार नाही मानणार. मी माझ्या पतीला फासाच्या दोरावर लटकताना नाही पाहू शकत. असं नाही होणार रिदिमा. ही आशा वाकत कशी नाही? अरे विजयला हा निश्चयच करावा लागेल की तो आशाला वाकवणारच. ठीक आहे पप्पा, मी तर म्हणतोच आहे की तुम्ही सगळे मला जे सांगाल तेच मी करेन. आणि आजही हेच म्हणतो की आशाला वाकवण्यासाठी जे काही करावं लागेल मी ते सगळं काही करेन. पण पण काहीतरी मार्ग तरी दिसला पाहिजे ना. पप्पा, विजय पल्लवी बाबत जास्त विचार करतोय. रिदिमा, पल्लवीमुळे काळजी करण्याची गरज अजिबात नाहीये. मी तर विजयला हेच सांगतोय की पल्लवीला आपल्याबरोबर सामील करून घे. ती पण वकील आहे, उद्या आपल्या उपयोगी पडू शकते. नॉट टू वरी ॲट ऑल. ओके. रेखा ही भाग्याची. हाय रिदिमा. हाय. बरं एक सांग मला असं कळलंय की गिरीधर शास्त्री पुन्हा तारीख मिळवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच आशाने असं करायला सांगितलं असेल. याचा अर्थ तुम्ही आशाला ही केस लढण्यापासून थांबूच नाही शकलात. अजूनही ती आपल्या म्हणण्यावर अडूनच बसलीये की गिरीधर शास्त्रींना तिने जे वचन दिलंय ते वचन ती नाही मोडू शकत. पण मी पण बघतेच ना कुठवर ती या मुद्द्यावर अडून राहते. रिद्धिमा, काही लोक असे असतात जे आपल्या बोलण्याला फक्त काळ्या दगडावरची रेष समजतात. आणि बहुतेक आशाने आपल्या वचनाला ते स्वरूप दिलंय रिद्धिमा. हो, तिने तिचं ध्येय तर दगडासारखं मजबूत बनवून ठेवलंय. बहुतेक तिला हेच दाखवून द्यायचंय की तिचं वचन आणि ध्येय म्हणजे दगडावरची रेष आहे. अरे जर तिची वचनं आणि ध्येय दगडावरची रेष असतील ना तर तो दगड फोडावाच लागेल. मग त्या रेषेचं काय होईल माहितीये? तू काळजी नको करूस. आशा आहे तर याच घरात ना. तिला तोडण्याचे उपाय अजून संपलेले नाहीयेत. ती तुटणार, जरूर तुटणार. आणि आम्ही सगळे हे बघतोच आता की ती तुझ्या विरुद्ध केस कशी लढते ते. आणि ते साळेसाहेब, आमचे साळेसाहेब काय करतायत? अरे तो काही करू शकत नाही का? त्याला आपल्या बायकोला आपल्या ताब्यात नाही ठेवतायत का? हा, विजयच्या समोर दोन अडचणी आहेत की एकीकडे त्याला आशाला भाग पाडायचंय आणि एकीकडे पल्लवीला सांभाळायचंय. पल्लवीच्या घरच्यांना आम्ही हे सांगितलंय की विजयवर दबाव टाकून आशाशी त्याला लग्न करायला लावलं. आणि नानांना असं सांगितलंय की पल्लवी विजयवर एकतर्फी प्रेम करते. हो हो माहिती आहे मला. हे प्रकरण अशा प्रकारेच हाताळायला पाहिजे हे मी समजू शकतो. विजयला भीती या गोष्टीची आहे की पल्लवीच्या घरच्यांच्या समोर किंवा आशाच्या घरच्यांच्या समोर हे सत्य नको यायला की पल्लवीला काय खोटं बोललाय आणि आशाच्या आजोबांना काय खोटं बोललाय. अरे ह्यासाठीच तर सांगतो रिद्धिमा, जितक्या लवकर शक्य होईल आशाला दाबून टाका, तोडा. आणि हे समजावून थकलोय मी तुम्हा लोकांना. निघून जाणारा तो एक एक क्षण, एक एक दिवस या केसला शिवाय मला संकटात टाकेल. रिद्धिमा, तुला समजत का नाहीये? हो, मी बघते काय ते. बाय. ठेव. हॅलो बेटा. पप्पा तुम्ही आलात? हो बाळा. पल्लवी कुठे आहे? दीदी तर घरी नाहीये, ती बाहेर गेलीये. तिला फोन लाव जरा. लावते, थांबा.
अरे तुम्ही आलात? हॅलो दीदी. मला तर हे समजत नाहीये की पल्लवी इथे आपली प्रॅक्टिस करायला आली ती, आपलं करिअर करायला आली होती, आणि ती विजयच्या प्रेमामध्ये वेडी बनत चालली. पल्लवीला तरी कुठे माहित होतं की इथे येऊन तिच्या बाबतीत हे सर्व घडणार आहे? आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की या प्रेमाच्या भानगडीत पल्लवी हे सुद्धा विसरून गेली आहे की विजयचं लग्न झालेलं आहे. ती हे सुद्धा विसरून गेली आहे की विजय खुनी आहे. तिला ना कायद्याची पर्वा आहे ना समाजाच्या मर्यादांची. पप्पा, पल्लवी दीदी नानांना भेटायला गेली. घ्या, आता ती नानांना भेटायला गेली. काय गरज होती तिला तिथे जाण्याची? तू पाठवलंस तिला? तुला विचारून गेली ती? नाही, मी तिला नाही पाठवले आणि ना मला हे माहित होतं. माहिती असतं तर मी तिला तिथे कधीच जाऊ दिलं नसतं. कारण ही अधिकारांची लढाई आहे आणि अधिकार हा मिळवला जातो, मागितला नाही जात. आणि आपल्याला हे चांगलंच माहिती आहे की बाबांनी विजय आणि आशाचं लग्न करून दिलंय. मग ते कसं काय पल्लवीला तिचं प्रेम परत करते? रेखा ही भाग्याची. शास्त्रीजी आणि त्यांची मुलगी आभा दोघं मला भेटायला आली होती आणि आभा सांगत होती की सिद्धांतचं सगळं शिक्षण बंगळुरूमध्ये झालंय. पण नाना, सिद्धांत तर सांगत होता की तो आशाबरोबर ज्युनियर कॉलेजमध्ये इकडे होता. हो बेटा, तेच तर मला समजत नाहीये. आणि तुला तर माहितीच आहे ना की त्यावेळी तर आशाला काही आठवतच नव्हतं, आणि म्हणून तर सिद्धांतने जे काही मला सांगितलं मी त्यावर विश्वास ठेवला. पण या खोटं बोलण्याच्या मागे काय अर्थ आहे नाना? आणि शिवाय सिद्धांत खोटं का बोलेल? हो बेटा, पण आभा सुद्धा खोटं नाही बोलू शकत ना. ती तर अगदी ठामपणे सांगत होती की बलराज अरोराच्या मुलाने बंगळुरूमध्ये शिक्षण घेतलंय, त्या मुलाचं नाव विजय आहे. हो नाना, आता तर आपल्याला पण हे माहिती झालंय की सिद्धांतचं दुसरं नाव विजय आहे. नानू, पल्लवी, हो नानू, मी तुम्हालाच भेटायला आले. मावशी सांगत होती की ती तुम्हाला भेटायला आली होती आणि तुम्ही तिला असं म्हटलं की मी जाणून बुजून विजय आणि आशाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करते. हो बेटा, आयुष्य खूप मोठं आहे, त्याची अशी गुंतागुंत करायची नसते बेटा. हे बघ पल्लवी, तू पण माझ्या बहिणीसारखीच आहेस. म्हणूनच मी तुला हेच समजावेन की अशा प्रेमाला एकतर्फी प्रेम म्हणतात, जिथे तुला माहिती आहे की सिद्धांतचं तुझ्यावर प्रेम नाहीये. तुम्ही लोक नक्कीच खोटं बोलताय. कोणी सांगितलंय तुम्हाला की विजयचं माझ्यावर प्रेम नाहीये? आजच नाही तर गेल्या 3 वर्षांपासून आम्ही दोघं एकत्र आहोत. बंगळुरूमध्ये आमची भेट झाली होती आणि तेव्हापासून विजय माझ्यावर प्रेम करतो. तुझा हा गैरसमज आहे बेटा. जर सिद्धांताला तू पसंत असतीस तर त्याने आशाशी लग्न उगाच केलं का? आणि सिद्धांतने स्वतःहून आशाशी लग्न करायचा निर्णय घेतला होता आणि आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याने आशाशी लग्न केलंय. तुम्ही सर्वांनी त्याला भाग पाडलं होतं. जबरदस्तीने त्याचं लग्न आशाशी करून दिलं. नाही बेटा, ही गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करताय की मी विजयच्या मागे लागले, माझं प्रेम एकतर्फी आहे. हे बघ पल्लवी, जर सिद्धांत तुझ्याशी अशा प्रकारे कधी बोलला असेल तर ते फक्त आणि फक्त तुला दुःख द्यायचं नसेल यासाठी. पण पल्लवी, तुला आता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तो आता विवाहित आहे. आशा त्याची पत्नी आहे. हो गॉड, तुम्हाला परत हेच सिद्ध करायचे की मीच विजयच्या मागे लागली म्हणून? मग बास, याच गोष्टीचं उत्तर द्यायला मी इथे आली आहे. माझ्या मावशीलाही तुम्ही हेच सांगितलं की मी विजयच्या मागे लागले. खरं ऐकायचंय का तुम्हाला? मग ऐका, विजयच तुम्हाला सांगेल. रेखा ही भाग्याची. असे वारे तर वाहतच राहणार. लोक आपलं एक खोटं लपवण्यासाठी आणखी 100 प्रकारे खोटं बोलतात. पण तुझा आपल्या प्रेमावर विश्वास असला पाहिजे. आणि फक्त
माझ्यावर विश्वास असला पाहिजे. तुला आठवते विजय की तू माझ्या मागे लागला होतास आणि तूच मला प्रपोज केलं होतास. आणि आज सर्व असे म्हणताय की माझं तुझ्यावरचं प्रेम एकतर्फी आहे. ओफो डार्लिंग, मला काही आठवण करून द्यायची गरज नाहीये. मी फक्त तुझ्यावरच प्रेम केलंय, फक्त तुझ्यावर. आणि तुला ही गोष्ट चांगलीच माहितीये, तरी तू माझ्यावर संशय घेतेस. हे बघ विजय, जर तुझ्या मनात माझ्यासाठी कोणतंही स्थान नसेल तर स्पष्टपणे सांग मला. मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. पल्लवी, हे तू काय बोलतेस? तुला माहितीये की माझं सगळं काही तू आहेस, सगळं काही. तर मग आशा काय आहे? पल्लवी, तुला हे चांगलंच माहितीये. आशा फक्त आणि फक्त एक ओझं आहे माझ्या डोक्यावरचं. ठीक आहे विजय, चल मी तुला नंतर फोन करते. बाय. हॅलो. पल्लवीने अशा प्रकारे माझा फोन का कट केला? कदाचित ती कोणाला तरी आमचं बोलणं ऐकवत नव्हती ना. ऐकलं तुम्ही दोघांनी की खरं काय आहे? आता प्लीज हे नाही म्हणायचं की माझं प्रेम एकतर्फी आहे, मी विजयच्या मागे लागले. हॅलो पल्लवी. विजय, मी तुला थोड्या वेळाने फोन करते. हा, हॅलो हॅलो. बाय. आता बघायचंच असेल तर जरा स्वतःच्या मनात डोकावून बघा. मला बदनाम नका करू. आणि नानू, मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे वागाल. आता काय नाही करता येणार. तुला आपल्या करिअरचा विचार करायला हवा. तुला विजयला विसरावं लागेल. मी तरी हे कसं विसरले की पल्लवी अखेर तुमची लागते तरी कोण? ती तर माझ्या बहिणीची मुलगी आहे ना. आणि आशा तुमची मुलगी आहे, फक्त तुमची. तिचं वाईट होत असताना कसं बघाल तुम्ही?